लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? आणि लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे. ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय. लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत. आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले. केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय. मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय. त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. ई केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली. जो काही आपला परिवहन विभाग आहे त्याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली. रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली. आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसूलही करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील.
त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. 80 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झालेल्या आहेत. KYC नंतर या महिलांना अपात्र करण्यात आलेला आहे. राज्यातल्या लाडक्या बहिणींना धक्का. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र. राज्याच्या निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेतील महिलांना मोठा धक्का बसलाय. KYCच्या नावाखाली गाजलेल्या या योजनेला सरकारनं कात्री लावताच राज्यातील लाखो लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर झाल्यात. त्यांचा मिळणारा लाभ आता बंद करण्यात आलाय. त्यामुळे ऐन महागाईच्या काळात लाडक्या बहिणींना आर्थिक फटका बसलाय. KYC मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरेंनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिनी KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. जवळपास अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची KYCची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा KYCसाठी दिला होता. आणि ही KYC प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये KYC प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त KYCचा नाही. यात KYCचे काही महिला असतील ज्यांनी KYC केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी KYC करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिनी KYC केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी KYC केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी KYC चुकवलेली होती त्यांना
30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात. सगळ्या प्रकाराबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे पोस्ट करून ते आपण पाहूया. लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झालेले नाहीत. 80 लाखांचा आकडा आहे तो ई-केवायसीचा नाही. यात ई-केवायसी केलेली नसेल त्या महिला असतील ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे. त्या 11.5-12 लाख महिलांचा 80 लाखात समावेश आहे. ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक अशा 5 लाख महिला आहेत, असं स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय. ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिलला संपली. मुदतीत ई-केवायसी पूर्ण न करणं किंवा नोंदी अद्ययावत न करणाऱ्या महिला योजनेतून बाद झाल्या. योजनेसाठी अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्र सादर करणाऱ्या महिला योजनेतून बाहेर झाल्या. शासनानं निश्चित केलेली पात्रता आणि उत्पन्नाच्या निकषामुळे या महिला अपात्र झाल्या. अर्जातील वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याच्या माहितीत तफावतीचाही फटका बसलाय. अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी अधिकृतपणे संपली आहे. ज्या महिलांची ही प्रक्रिया अपूर्ण राहिली होती त्यांना मुदतवाढ मिळणार नाही हेही स्पष्ट झालंय. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दलची संभाव्य तारीख समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शेवटच्या 2 आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. तुम्ही देखील तुमच्या मार्च महिन्याच्या आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कारण की बघा त्या महिन्यामध्ये हे पैसे सध्या जमा होताना दिसत नाहीत. लेट पैसे जमा होत आहेत मात्र प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागत आहे. त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना याचा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर बघा आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जर भेटलेला असेल तर तुमचा हा मार्च महिन्याचा हप्ता देखील लवकरच तुम्हाला भेटणार आहे. तर सध्या एप्रिल महिना चालू आहे. या महिन्याचेही पैसे अजून जमा झालेले नाहीत तर हे पैसे देखील तुम्हाला पुढच्या वेळेस म्हणजे मे महिन्यामध्ये जमा होऊ शकतात. कारण की त्या महिन्यामध्ये पैसे न येता पुढील महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होतात. मात्र मार्च महिना संपलेला आहे. बघा एप्रिल महिन्याचा देखील निम्मा महिना या ठिकाणी संपत आलेला आहे तरी देखील अजून या ठिकाणी मार्च महिन्याचेच पैसे जमा झालेले नाहीत. तर काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची ही बातमी आहे. मार्च एप्रिलचा हप्ता कधी येणार या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही मार्चचा हप्ता भेटलेला नाही. एप्रिल महिन्याचे जवळपास 18 दिवसाहून अधिक दिवस उलटून गेलेले आहेत तरीही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे लाभार्थींच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचसोबत आता एप्रिलच्या हप्त्याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित येणार असल्याची चर्चा देखील सध्या सुरू झालेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेत अजूनही मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. गेल्या अनेक दिवसापासून हप्ता लांबणीवरती गेलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जातो. मागच्या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले होते. त्यामुळे यावेळेस देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे महिलांना पुढच्या आठवड्यामध्ये खुशखबरी भेटू शकते. तर बघा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला खुशखबरी भेटू शकते. ती मात्र फक्त मार्च महिन्याचा हप्ता जर या ठिकाणी त्यांनी दिला तरच मला 1500 रुपये जमा होतील. मात्र जर या ठिकाणी एप्रिल महिन्याचाही हप्ता याच महिन्यामध्ये दिला तर 3000 रुपये देखील एकत्रित मग भेटू शकतात दोन्ही हप्त्याचे. मात्र अजून या ठिकाणी मार्च महिन्याच्या हप्त्याचाच GR देखील प्रसिद्ध झालेला नाही.
ज्यावेळी GR प्रसिद्ध होतो त्याच्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. मात्र काही वेळेस GR देखील प्रसिद्ध होत नाही, डायरेक्टली पैसे या ठिकाणी खात्यामध्ये वाटप केले जातात. असं मागच्या वेळेस देखील घडलेलं आहे. नंतर GR प्रसिद्ध होतो. तर यावेळेस मार्च महिन्याचा हप्ता जो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लेट झालेला आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी हा हप्ता एप्रिल महिन्याच्या आता शेवटच्या आठवड्यामध्ये भेटू शकतो असं बोललं जात आहे. कारण की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील अशाच पद्धतीने वाटप झालेला आहे. कारण की बघा, एप्रिल महिना हा आर्थिक वर्षाचा, नवीन वर्षाचा या ठिकाणी आर्थिक वर्ष या महिन्यापासून सुरू होतं. त्याच्यामुळे या ठिकाणी ट्रान्झॅक्शनमध्ये उशीर होऊ शकतो किंवा त्याच्याबद्दलचा थोडा विलंब होऊ शकतो. मात्र तुमचे पैसे 100% या महिन्यामध्ये, मार्च महिन्याचे तरी या ठिकाणी भेटण्याची शक्यता आहे. त्याचसोबत या ठिकाणी योजनेसाठी मागच्या महिन्यामध्येच जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्याच्यामध्येच तरतूद देखील करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली, ती म्हणजे योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि ही योजना कायमस्वरूपी आम्ही चालू ठेवणार आहोत असं देखील त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, अर्थसंकल्पामध्ये बोलताना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना आता टेन्शन घ्यायची गरज नाही, प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला भेटत राहणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना मग 3,000 रुपये एकत्रित येऊ शकतात का? लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्रित येणार असल्याची ही चर्चा सुरू झाली आहे. जर असं झालं तर महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये एकत्रित येऊ शकतात. महिलांना डबल खुशखबरी भेटू शकते. मात्र 3,000 रुपये एकत्रित येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आता महिलांना 1,500 रुपये की 3,000 रुपये येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.